नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. उदाहरण नंबर 1 आहे 3/4 गुणिले 5/7. मित्रांनो, अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये काय करतात तर अंशाचा गुणाकार करतात आणि छेदाचा गुणाकार करतात. अंशाचा गुणाकार करून अंशस्थानी घ्यायचा आणि छेदाचा गुणाकार करून छेदस्थानी घ्यायचा. म्हणजे कसं तर बघा, सुरुवातीला 3 आणि 5 यांचा गुणाकार होणार, त्यानंतर 4 आणि 7 यांचा गुणाकार होणार. मग 3 गुणिले 5 आणि 4 गुणिले 7. मित्रांनो, अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी. 3 गुणिले 5 3 5 15 आणि 4 गुणिले 7 4 7 28. आपल्याला पहिल्या अपूर्णांकाचं उत्तर मिळालेलं आहे 15/28. मित्रांनो, अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी. यानंतर आहे उदाहरण नंबर 2 16/15 गुणिले 3/4. मित्रांनो, अंशाचा गुणाकार करायचा, त्यानंतर छेदाचा गुणाकार करायचा. पण आता या ठिकाणी आपल्याला जर मित्रांनो काही अंश आणि छेदामध्ये काही काटाकाटी होत असेल तर ती आपण करणार. बघा, 4 1 4 आणि 4 चोक 16, त्यानंतर 3 1 3 आणि 3 5 15. तर मित्रांनो, अंशस्थानी काय येणार 4 गुणिले 1 आणि छेदस्थानी 5 गुणिले 1. म्हणजे 4 1 4 आणि 5 1 5. मित्रांनो, आपल्याला दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर मिळालेलं आहे 4/5. हा आहे दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार. त्यानंतर आहे उदाहरण नंबर 3 कंसामध्ये -48/-12 गुणिले कंसामध्ये -19/57. मित्रांनो, आता या गुणाकारामध्ये या अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये आपल्याला काही अंश आणि छेदामध्ये काही काटाकाटी करता येते का तर ते बघायचं. मित्रांनो, 12 1 12 आणि 12 चोक 48, त्यानंतर 19 1 19 19 दुणे 38 19 त्रिक 57. तर मित्रांनो, अंशस्थानी काय शिल्लक राहिले 4 गुणिले 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 3. म्हणजे मित्रांनो, 4 1 4 आणि 3 1 3. तर मित्रांनो, आता उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं बघा. गुणाकार आणि भागाकाराचा एक नियम आहे. गुणाकार आणि भागाकारामध्ये आपण वजा चिन्ह मोजतो. आता वजा चिन्ह या ठिकाणी किती वेळेस आलंय मित्रांनो 1 2 3 वेळेस आलंय. मग वजा चिन्ह जर 3 वेळेस आलंय म्हणजे विषम वेळेस आलं. विषम वेळेस आलं तर उत्तराला चिन्ह द्यायचं वजा. म्हणजे मित्रांनो, आपलं उत्तर या ठिकाणी येणार -4/3. उदाहरण नंबर 4 28/45 भागिले 7/9. आता मित्रांनो, आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे. मग आता अपूर्णांकाचा भागाकार कसा करणार तर मित्रांनो, नीट लक्ष द्या. सुरुवातीला 28/45 लिहून घेणार. हा जो भागाकार आहे, भागाकाराच्या ऐवजी मित्रांनो गुणाकाराचं चिन्ह घेणार आणि पुढचा जो अपूर्णांक आहे 7/9 त्याच्या उलट करणार. त्याच्या उलट अपूर्णांक म्हणजे काय अंश छेदस्थानी आणि छेद अंशस्थानी, म्हणजे 9/7. आता मित्रांनो, अंश आणि छेदामध्ये काही काटाकाटी होत असेल तर ती आपण करणार. बघा, 7 1 7 7 2 14 7 त्रिक 21 7 चोक 28, त्यानंतर 9 1 9 आणि 9 5 45. तर मित्रांनो, आता हे गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदाचा गुणाकार छेदस्थानी. म्हणजे 4 गुणिले 1 आणि छेद 5 गुणिले 1. 4 1 4 आणि 5 1 5. मित्रांनो, आपलं उत्तर आलं 4/5. आता या ठिकाणी आपल्याला वजा चिन्ह दिलेलंच नाहीये, त्यामुळे आपल्याला वजा चिन्हाचा विचार करायचा नाहीये. उत्तर आलं आपलं 4/5. यानंतर पुढचा अपूर्णांक आहे मित्रांनो, आपल्याला पुन्हा या अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे. मध्ये आपल्याला हे भागाकाराचं चिन्ह दिलेलं आहे. बघा, कंसामध्ये आहे -69/96 भागिले कंसामध्ये -23/24. आता मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे.
मग आता सध्या चिन्हांचा विचार करू नका, आपण 69/96 लिहून घेतले. मित्रांनो, हा जो भागाकार आहे, भागाकाराच्या चिन्हाऐवजी आपण घेणार गुणाकार. पुढचा जो अपूर्णांक आहे -23/24, तर मित्रांनो पुढच्या अपूर्णांकाचा उलट अपूर्णांक घ्यायचा. म्हणजे 23/24चं काय घेणार, 24/23, म्हणजे अंश छेदस्थानी आणि छेद अंशस्थानी, म्हणजे 24/23. मित्रांनो, पहिला अपूर्णांक आहे असाच लिहिला, भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह लिहिलं. पुढचा जो अपूर्णांक आहे त्या अपूर्णांकाचा उलट अपूर्णांक घेतला, 23/24चं 24/23 हा अपूर्णांक घेतला. आता मित्रांनो, अंश आणि छेदामध्ये काही काटाकाटी होते का ते आपल्याला बघायचंय. म्हणजे थोडक्यात त्याला संक्षिप्त रूप द्यायचं. 23×1 = 23 आणि 23×3 = 69, त्यानंतर 24×1 = 24 आणि 24×4 = 96. मित्रांनो, आता हे गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी, म्हणजे 3×1 आणि 4×1. मित्रांनो बघा, 3×1 = 3, 4×1 = 4. तर आता उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचंय, तर मित्रांनो बघा, वजा चिन्ह किती वेळेस आलंय, तर वजा चिन्ह 3 वेळेस आलेलं आहे. पाहिजे तर आपण हे वजा चिन्ह या ठिकाणी 2, म्हणजे अंश छेद काटाकाटी होते, हे वजा चिन्ह गेलं, हे वजा चिन्ह गेलं, म्हणजे हे 2 कट झाले, त्या ठिकाणी एक चिन्ह राहिलं. एक चिन्ह म्हणजे विषम संख्या आहे. विषम वेळेस जर वजा चिन्ह आलं तर उत्तराला चिन्ह सुद्धा आपण काय देतो, वजा हे देतो. किंवा 3 वेळेस वजा चिन्ह आलं, विषम वेळेस आहे, म्हणून गुणाकार आणि भागाकाराचा नियम आहे मित्रांनो, वजा चिन्ह 3 वेळेस आलं किंवा विषम वेळेस आलं तर उत्तराला चिन्ह वजा द्यायचं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे -3/4. त्यानंतर मित्रांनो, पुढचं उदाहरण आहे 5/6 भागिले कंसात 1/2 अधिक 1/3. तर मित्रांनो, आपल्याला पदावलीच्या नियमानुसार सुरुवातीला हा कंस अगोदर सोडवायचा आहे. अगोदर कंस सोडवणार, मग सुरुवातीला जे काही दिले ते आहे असंच लिहून घ्या, 5/6 भागिले. आता मित्रांनो, हा कंस सोडवायचा. कंसामध्ये आपल्याला 2 अपूर्णांक दिलेले आहेत, त्या अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. पण अपूर्णांकाची बेरीज करताना त्या अपूर्णांकाचा छेद वेगवेगळा आहे, छेद भिन्न आहे. मग छेद जर भिन्न असेल तर मित्रांनो काय करायचं, नीट लक्ष द्या. 3 आणि 1चा अगोदर, म्हणजे तिरकस गुणाकार होणार. 3चा आणि 1चा गुणाकार, 3×1 = 3. त्यानंतर 2×1 = 2, म्हणजे 2चा आणि 1चा गुणाकार तो या ठिकाणी, आणि छेदस्थानी मित्रांनो 2×3 = 6. आता या दोघांना चिन्ह द्यायचं. पहिला अपूर्णांक पॉझिटिव्ह आहे, याला अधिकचं चिन्ह गेलं. दुसरा अपूर्णांक सुद्धा पॉझिटिव्ह, म्हणजे दुसऱ्या अपूर्णांकाला सुद्धा प्लस चिन्ह आहे. मग आता मित्रांनो या ठिकाणी काय होणार, यांची बेरीज होणार. म्हणजे चिन्ह जर सारखे असेल तर काय करतो आपण, बेरीज आणि वजाबाकीचा नियम काय आहे, चिन्ह जर सारखे असेल तर बेरीज करणार आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देणार. बघा, 5/6 भागिले 3 आणि 2 5 आणि छेद 6. मित्रांनो, आता आपण कंस सोडवला, कंसाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 5/6. आता आपल्याला हा अपूर्णांक सोडवायचा आहे, या अपूर्णांकाचा आहे भागाकार. तर मित्रांनो बघा, 5/6 लिहून घेतले, भागाकाराच्या चिन्हाऐवजी गुणाकाराचं चिन्ह घेतलं. पुढच्या अपूर्णांकाचा उलट अपूर्णांक करायचा, म्हणजे 5/6चं 6/5 होणार, 6/5. मित्रांनो, काही काटाकाटी होत असेल तर ती करायची, होत नसेल तर विषय सोडून द्या. बघा, आता अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी, म्हणजे थोडक्यात 5चा आणि 6चा गुणाकार करणार. 5×6 = 30 आणि 6×5 = 30. मित्रांनो, 30/30 म्हणजे थोडक्यात 30×1 = 30 आणि 30×1 = 30. मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. छेद अंश आणि छेद 1-1 जर असेल तर मित्रांनो आपलं उत्तर किती येणार, आपलं उत्तर येणार आहे 1. म्हणजे 6 नंबरचा जो अपूर्णांक आहे त्याचा भागाकार आलेला आहे 1. मित्रांनो, या पद्धतीनं आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार करू शकतो. हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.